जिल्ह्यात उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच दुपारच्या वेळेला रस्त्यावर संपूर्ण शुकशुकाट पाहायला मिळतोय. सकाळी 9 वाजतापासून उन्हाचे चटके लागणं सुरू होतं. अमरावती जिल्ह्यात सकाळचं तापमान 39 अंशाच्या वर जाणवत असलं तर दुपारच्या वेळेला ते 43 अंशाच्या वर जातं. हवेचं तापमान 43 अंशाच्या वर गेल्यामुळं अंगाची लाहीलाही होत आहे. वाढत्या तापमानामुळं नागरिकांना डिहायड्रेशन सारख्या समस्यांना सामोरे जावं लागतं. या समस्यांना सामोरे जाण्याकरता काही गोष्टी ध्यानात ठेवणं आवश्यक आहे. भरपूर पाणी पिणं, ताक पिणं, तसेच नारळ पाणी पिणं, विविध ज्यूस पिणं इत्यादी गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. त्यामुळे आपल्याला लिंबू पाणी, लस्सी सारख्या दुकानांवर बरीच गर्दी पाहायला मिळते. अशाच एका थंड पेयाच्या ठिकाणी मंडल न्यूजने भेट दिली. नमस्कार मंडळी, मी सुषमा कोटीकर. तुम्ही बघत आहात मंडल न्यूज. आणि हा महिना म्हणजे मे महिना. चैत्र झाल्यानंतर खरी सुरुवात होते ती विदर्भातल्या उन्हाला. आणि अत्यंत रखरखतं ऊन अमरावती जिल्ह्यामध्ये सुरू झालेलं आहे. संपूर्ण विदर्भातच उन्हाची जशी काही लाटच आलेली आहे. 43-44 डिग्री तापमानामध्ये अमरावतीकर होरपळून निघत आहेत. आणि रस्त्यांवर दुपारच्या वेळामध्ये शुकशुकाट आहे. आणि आता गर्दी झाली आहे ती खऱ्या अर्थाने निंबू सरबतच्या गाड्यांवर, आईस गोल्यांवर आणि रसवंतीवर. आता हेच एक पर्याय असतात. दुपारच्या वेळामध्ये जेव्हा लोक बाहेर पडतात तेव्हा काहीतरी गारवा हवा असतो. आणि असा गारवा शोधण्यासाठी जनता शोधत असते लिंबू सरबतची गाडी, नाहीतर आईस गोल्याची गाडी, कुठेतरी रसवंती, नाहीतर मग मलाईदार लस्सी. तर अमरावतीकरांचं सुद्धा आता तसंच चालू आहे. रखरखत्या उन्हामध्ये अमरावतीकर सुद्धा एक ग्लास सरबत पिऊन स्वतःचा आत्मा शांत करत आहेत. कसा चालू आहे सध्या व्यवसाय? एवढं कडक ऊन आहे तर लोकांचा कसा? चांगला आहे बेटा, चांगला प्रतिसाद, एकदम चांगला आहे. किती दिवसांपासून चालू केली तुम्ही गाडी गोळ्याची? माझी ते तर तुला खोटं वाटत, 39 वर्ष झाले. काय गोष्ट करता? 39 वर्षापासून. म्हणजे फक्त उन्हाळ्यामध्येच असते की 12 महिने? उन्हाळा. आणि मग इतर वेळेला भाजीपाला. बघा काका इथे अतिशय सुंदर असा गोळा बनवत आहे आणि तो त्यांनी मला दिला आहे. हां, आपण काकांसोबत बोलून झाल्यानंतर खाणार आहोत. तर ही गाडी आता तुम्ही दरवर्षी उन्हाळ्यामध्ये लावता 39 वर्षापासून. तर 39 वर्षामध्ये काय वाटतं की कशा पद्धतीने अमरावतीचं तापमान वाढलेलं आहे? चांगला वाढला आहे. 42% आहे. आणि दुपारच्या वेळामध्ये कसा प्रतिसाद असतो या सगळ्या व्यवसायाला? आता तुमच्या समोर आहे, भरपूर गिऱ्हाईक राहते. आणि संध्याकाळी 6:30 बंद राहते आम्ही. काय काय विकता तुम्ही इथे? इथं गोला आहे, बर्फ डिश आहे, निंबू पाणी आहे, मसाला ताक आहे, लस्सी आहे. एवढे सगळे पदार्थ एकाच ठिकाणी. आणि तुमचे गिऱ्हाईक कसे लागलेले आहेत की वेगवेगळे काही लोक येतात? सगळ्याला माहीत आहे इथं चांगलं भेटते म्हणून. हे आजचा धंदा नाही माझा. 1 रुपयाचा शरबतपासून आज 15 रुपयाचा निघाला. 1 रुपयाचं शरबत? बापरे बाप. म्हणजे बरोबर 39 वर्षापूर्वी शरबतची किंमत 1 रुपया नक्कीच असेल. आज काय ग्लास विकता? आज 15 रुपये. 15 रुपये. बरं, निंबू आता या सीझनमध्ये तर महाग झालेले असतात, मग तसं कसं काय परवडतं तुम्हाला? डबल निंबू मारतो आम्ही. तुमच्या समोर साखरचा पाक आहे, दही आहे, तुम्ही बघू शकता. हे सगळं ओरिजिनल भेटेल तुम्हाला. फुल लस्सीमध्ये बदाम काजू वापरतो आम्ही, बघून घ्या. हे तुमच्याला बदाम आहे, काजू आहे, ओरिजिनल दही आहे. हे दही पण तुम्ही घरी लावता? सगळं घरचं काम आहे आमचं. हे सगळं घरचं. आणि हे पाक वगैरे? हे गोल्याचा पाक आहे. हा, गोल्याचा पाक प्युअर साखरेचा आहे. हा घरी बनवता तुम्ही? सगळं. मग एकदा बनवलेला पाक किती दिवस पुरतो तुम्हाला? हे आम्हाला 2 दिवस पुरते. एक डबा भरून बनवता तुम्ही? नाही, हे 3 डबे भरते. 2 दिवस लागते याच्या. हे एक डब्बा 25 किलोचा डब्बा बनला. 25 किलोचा? 25 किलोचा राहते. ह्या एका दिवसात खतम होऊन जाते. आणि हे 2 दिवस पुरतात? हे 2 दिवस पुरते. 15 किलोचा आहे. हा जो गोळा तुम्ही मला दिला याची काय किंमत आहे? याचे 20 रुपये. आणि आईस डिशची? 30 रुपये, 50 रुपये. बदाम काजू लागते त्याच्यात. बदाम काजूवाली महाग असते का? महाग असते. आणि नॉर्मल चेरीवाली ही? हे 20 रुपयाचा. टुटी फ्रुटीवाली 20 रुपये. खाऊन बघा. लस्सी खपली असती. लस्सी आहे, निंबू पाणी आहे, गोला आहे, सगळे आयटम बराबर चालते. काका ही गाडी नेमकी कुठे आहे सांगा बरं दर्शकांना? दस्तूनगर संत कॉर्न शाळेपाशी. आणि तुमचं नाव? अरुण खंडेतोड. आणि गाडीचं नाव? भावसार कोल्ड ड्रिंक. भावसार कोल्ड ड्रिंक समाजाचं नाव आहे आमच्या. भावसार समाजाचं. तर भावसार कोल्ड ड्रिंक असं हे नाव आहे. आणि इथे मिळते आहे अशी फर्स्ट क्लास आईस डिश.